मॉर्निंग सगळ्यांना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आत्ता सकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे। आज आहे अष्टमी आणि अष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। सकाळी मी 4:30 ते 4:45 वाजता उठले आणि उठून हे सगळं स्वच्छ केलं। त्यानंतर आंघोळ केली। आंघोळीच्या नंतर किचनमध्ये आले। आता बनवत आहे चहा, कारण चहा घेतल्याशिवाय नाही जमत। सकाळची सुरुवात ही चहापासून होते। इथे माझ्या एकटीचाच चहा ठेवलाय, या तुम्ही पण चहा घ्यायला। आणि इकडे मी काही रात्री पडलेली भांडी होती ती घासून घेतली, कारण खूप उशीर होत आहे रात्री झोपायला पण, कारण दांडिया वगैरे खेळायला चालले त्यामुळे खूप थकून जातं आणि यायला पण उशीर होतो। त्यानंतर फराळ करायचा आणि आराम करायचा आणि त्यानंतर सकाळी सकाळी उठून मी हे पहिलं काम करत असते। सकाळी लवकर उठत असते। सगळी साफसफाई झाली। इथे मी काही उपवासाचे वगैरे भिजत घातलेले आहे, कारण काकडी लागतेच, रताळे वगैरे आहेत इथे। आजचा मेनू आहे हा, आज बनवायचं आहे। ह्यात सगळं मी भिजवून ठेवले, कारण घाण असतं सगळं, माती वगैरे लागलेली असते आणि ती स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आजचा मेनू तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता चहा बनत आहे। इथं सगळं स्वच्छ झाले। नवरात्राचे दिवस आहेत आणि साफसफाई तर हवीच ना। महालक्ष्मीला नाही आवडत, देवीला, महालक्ष्मीला। माझं तर सगळं महालक्ष्मीवरच असतं, महालक्ष्मीसाठी सगळं करते मी। चहा तयार झाला, अजून कोणी सुटलं नाही आणि बाहेर प्राण्यांचा फार गोंधळ चालू असतो सकाळी सकाळी। हा पहा रॉयल चहा, असा चहा लागतो मला, उकळून वगैरे व्यवस्थित, आणि दूध पण चांगलं आहे त्यामुळं व्यवस्थित होतो चहा। या तुम्ही पण घ्यायला। सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेणार आहे। इथे वांगे काढलेत, वांग्याचं भरीत करायचं।
ठेवला, हॉल स्वच्छ करून घेतला होता, तिथं नेऊन ठेवलंय. आता ओट्यावरती पण पसारा राहत नाही जास्त, सगळं आवरलंय. आता 8:30 ते 9 होईल. तो मला स्वयंपाकाला जरा बराच वेळ लागला. झालंय आता सगळं आवरून घ्यायचं आणि देवाचं पाहायचंय, त्यानंतर फराळाचं करायचं. आधी गॅस वगैरे क्लीन करून घेते आणि पडलेली थोडीशी वाटते ती पण घासून घेते.
झालं सगळं आवरून फराळाचं ते बनवून ठेवलं. देवाची आरती ते सगळं झालंय. आता करायचं आहे फराळ. या तुम्ही पण फराळ करायला. तुम्हाला उपवास असले तर फराळ करायला नक्की या. 11 ते 11:30 झालेत आणि सकाळपासून चालूच होतं, पहाटेपासून कंटिन्यू. 9 दिवसाचे उपवास आहेत. एक उपवास शिल्लक आहे उद्याचा. आज आहे अष्टमी. अष्टमीची पूजा ते झाली आहे आणि आता उद्याची पण तयारी करायची. माझा फुलोरा राहिलाय बनवायचा, तो पण बनवून घ्यायचा आहे. कडकण्या, फुलोरा आणि कडकण्या एकच आहे. घरातली सगळी कामं आवरलीत. आता करायचं आहे फराळ आणि देवाची पूजा, आरती, नैवेद्य पण दाखवला देवीला. झाले सगळं. या तुम्ही पण फराळ करायला. करायचं आता सकाळपासून चालू आहे. सकाळपासून पहाटेपासून चालू आहे कंटिन्यू. 11 ते 11:30 झाले. 9 दिवसाचे उपवास आहेत आणि आज आहे 8वा. उद्या एक शिल्लक आहे. 9 उपवास आले ह्यावेळेस. 9. आज आहे 8वा उपवास म्हणजे अष्टमीचा आणि उद्या नवमीचा तो पण आहे आणि परवा आहे दसरा. 9 उपवास आलेत आणि आतापर्यंत व्यवस्थित पार पडलेत. खूप असं थकल्यासारखं होतंय पण एवढं काही नाही. व्यवस्थित खातपीत होते पण दांडिया खेळण्यामुळं खूप त्रास झालाय माझ्या पायाला. बाकी काही नाहीये. उपवासाला वगैरे सगळं मला फळं वगैरे सगळं आणून दिलं घरच्यांनी कामात मदत पण केली आणि माझं पण कंटिन्यू चालू होतं. आवरायचं सकाळपासून चालू आणि 4-4:30 वाजल्यापासून परत फ्रेश व्हायचं आणि दांडिया खेळायला जायचं. जाऊच तर मी फ्रेश असायची. आल्याच्या नंतर पाहायचं कामच नव्हतं. खूप त्रास व्हायचा. रात्री झोपेत खूप पाय दुखलेत कारण फर्स्ट टाइम मी दांडिया खेळलाय. फर्स्ट टाइम. याच्या आधी कधी पाहायला पण नाही आणि हे पण नाही. इथे मुलांनी सुरू केलं म्हणून चला पाहूयात तरी. प्रॅक्टिसला जात होते. प्रॅक्टिसला जमत नव्हती तितकी पण थोडी जमत होती. थोडी करत होते. त्यानंतर दांडिया ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेसपासून थोडासा जोश आला आणि वेगळं गेटअप करून जात होते. खेळले, एन्जॉय केला पण 2 दिवसापासून खूप त्रास होतोय पायाला. आता अजून उद्याचा उपवास आहे. आजचा तर झाले. आता केले. मी नेहमी म्हणजे हे 8-9 दिवसामध्ये व्यवस्थित बनवलंय. पोटाला व्यवस्थित खूप सांभाळले. घरच्यासाठी पण स्वयंपाक करत होते आणि माझ्यासाठी पण मी बनवून ठेवायच्या आधी मग सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. आधी फराळाचा मेनू ठरवायचा. संध्याकाळी काय करायचंय, सकाळी काय करायचंय. कारण कसं होतं दरवेळेस मी 9 दिवसाची उपवास करायची आणि 2-4 दिवस असं जायचं की मी पीठ पण दळून आणत नव्हते. काही खाण्यात यायचं. एकदम हातपाय गळून जात होते. पण असं ठरवलं ह्यावेळेस की गळा टाकू द्यायचं नाही. आहे ना नंतर आणण्याच्या ऐवजी आपण आधीच दळून आणायचं. मग सफरचंद फळं वगैरे त्यांनी आणून दिली मला आणि खूप आधार भेटला. रोजच्या रोज दही वगैरे खात होते मी. वेगळं मेनू बनवलाय. माझा 8वा आहे आणि आज पण बनवून ठेवले. पहा तुम्हाला दाखवते काय काय केले ते मला नैवेद्य दाखवलंय. दररोजचा देवीला नैवेद्य होता आणि बनवून ठेवले. आता ताट माझं ते पहा. आता काय केले. या तुम्ही पण फराळ करायला. काय काय केले ते पाहायला या. कधीतरी या आमच्याकडे फराळ करायला. आता बनवून ठेवले.